मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, नमस्कार. तुम्ही सध्या आता दिवाळीच्या निमित्ताने किंवा याच्या अगोदर कधी गावाला गेलाय का? काय आहे गावाची परिस्थिती? सध्याच्या आरक्षण महत्वाचं जरी असलं, तरी आरक्षणाच्या मागणीमुळं आणि खास करून आरक्षणाच्या नावाच्या आडून ज्या पद्धतीचा जातीयवाद केला जातोय, प्रत्येक कार्यकर्ता, गावातला माणूस, नेता सुद्धा खूप त्रास सहन करतोय, खूप भोगतोय. तुम्हाला जाणीव नसेल, तुम्ही फक्त गावाला कधी फोन करून विचारा आणि चुकून आपल्या जुन्या मित्रांना फक्त फोन करून विचारा, जे कधीच जाती-पातीच्या अ, उतरंडी त्यांनी कधी तुमच्या माझ्यामध्ये आणल्या नाहीत. त्यांना जर तुम्ही सहज विचारलं, "काय रे, काय करतोय आपला तो सुभाष कसा आहे? बबन कसा आहे? संतोष कसा आहे? विक्रम कसा आहे?" तर ते डायरेक्ट जातीवर येऊन सांगतात. "कोण तो त्या जातीचा का?" अरे म्हणलं, आजपर्यंत तू कधीच जात काढली नाही. आता का जात काढतोय? मला एक मित्र सांगत होता, तो आता गावाला गेला. फक्त तो गावाला गेला, गावा मुलं, बायको सोडली आणि तो एका मित्राच्या गावी त्या ठिकाणी गेला. तो पुण्यामध्येच चांगला जॉब करतोय, सेटल आहे. त्याचा एक मित्र आहे पिंपरी चिंचवडचा आणि त्याचं गाव आमच्या त्याच्या गावाच्या शेजारी आहे. फक्त त्याला आता तो नव्याने मैत्री झाली असल्यामुळं त्याला त्याचं म्हणजे कुठल्या गावात कुठं घर आहे वगैरे काही माहित नाही. तो पण दिवाळीला गावालाच आला. त्यानं फोन करून म्हटला, की "ये तू" म्हणून हा त्या गावी गेला. साहजिक आहे गावात गेल्यानंतर मान माणूस जो चौकात असतो किंवा जो टपरीवर उभा असतो किंवा तो कुठेही उभा असू द्या. तो रस्त्याच्या कडेला असतो म्हणून आपण गाडी चालवत असताना सहज त्याला विचारतो, की "या व्यक्तीचं घर कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का?" आणि मला दुर्दैवाने सांगावं लागतं, तो माळकरी होता. अक्षरशः तो मित्र मला सांगताना फक्त म्हणजे असं भावनाविवश होऊन रडत होता. म्हणला तो वारकरी होता. मी त्याला विचारलं, तर तो म्हणला, "का हो ते वाडीवर राहतो किंवा तो त्या जातीचा?" कारण म्हणला या आडनावाची 3 जातीमध्ये लोक आहेत. गाव मोठं असल्यामुळं आडनावामध्ये गडबड होते. बरं यांनी सगळं सांगितलं होतं, की हा पुण्यामध्ये आहे, जॉब करतो. त्याचे वडील तिथं अशा-अशा पदावर काम करत होते. ते आता रिटायर आहेत. त्यांनी संदर्भ पण सांगितला होता. पण त्या माणसाच्या नोकरीमुळं, कामामुळं किंवा त्याच्या कर्तृत्वामुळं त्याची ओळख नव्हती, तर ती जातीमुळं होती. आणि सगळ्यात वाईट आणि दुर्दैवी असं, की सांगणारा माणूस हा वारकरी होता. तर वारकऱ्याला जातीचं देणं-घेणं नसतं. जाती पलीकडं वैष्णवाचा मेळा म्हणतात, म्हणजे वारकऱ्यांनी ते पांढरे कपडे गळ्यात किंवा डोक्याला उपरणं, कपाळावर अष्टगंध आणि गळ्यात तुळशीच्या माळा हेच त्या वारकऱ्याचं भांडवल असतं. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या गावाचा आहे, तालुक्याचा आहे, कुठल्या विभागाचा आहे, काही देणं-घेणं नसतं. ही गोष्ट खरी आहे, लक्षात ठेवा. त्याने त्या माणसाने पत्ता सांगितला. ह्यानी अजून ओळख ठणकावून सांगितली. तोपर्यंत फोनवर ह्यांचं बोलणं सुरू होतं. तो तिकडून निम्म्या वाटत आल्यानंतर जो वारकरी होता, त्या माणसाकडं लहानपणापासून हा यायचा. परंतु जातीच्या भिंती इतक्या उतरंडी म्हणजे लांब-लांब झालेल्या आहेत. जातीच्या उतरंडी आरक्षणामुळे सध्या धुमंगल्यात. त्या माणसानं त्या गावातल्या त्या मुलाला अर्थात माणसाला बघितल्यानंतर तो चटकन पांढरा पडला. अक्षरशः त्याच्या चेहऱ्यावरचं तेज हे झालं. तो म्हणला, "हा का?"
हा तर लहानपणापासून माझ्या समोर लहानाचा मोठा झालाय आणि सगळ्यात महत्वाचं अंगा खांद्यावर खेळलाय. मग मामा तुम्ही तर त्याच्या जातीवर आले. असं म्हणल्यानंतर तो 2 मिनिटं थबकला आणि खाली मान घालून निघून गेला. तो जवळ येईपर्यंत हा निघून गेलेला होता. मला एवढंच सांगायचंय, ही मित्र घरी गेले. त्याने त्याच्या मित्राला सगळी कहाणी सांगितली. त्यावेळेस तो मित्र पण म्हटला, "शहरांमध्ये आपण आरक्षणाची आंदोलनं करतोय. गाव-खेड्यात सुरू आहे. सगळीकडे सुरू आहे. आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि ज्यांना आरक्षण आहे, ते सुद्धा आरक्षण चळवळीत आपल्या खंबीरपणे पाठीशी आहेत. मग जाती-जातीत विष कालवतंय कोण?" आणि या सगळ्यांचा शोध घेतला तर एक गोष्ट लक्षात आली आणि या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मित्रांनो, एवढीच विनंती आहे, की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला, फॉलो करायला विसरू नका. मोठे व्हिडिओ पाहत चला. काही चांगलं देण्याचा प्रयत्न होतच असतो. Instagramवर असेल किंवा Facebookवर असेल, फॉलो बिलकुल करा. कारण तुमच्या माझ्या आईचे जे प्रश्न आहेत, बायकोचे प्रश्न आहेत, आपल्या मुलाबाळांचे किंवा बहिणीचे, भावाचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावर कोणतरी बारकाईनं चर्चा, विचार करणार आहे की नाही आणि आम्ही त्याच्यावर आमचं आपलं ठाम मत मांडणार आहोत की नाही, हा सुद्धा संशोधनाचा विषय. मी आरक्षणाच्या विषयावर होतो. आरक्षणाची इतक्या चळवळी बदनाम आणि टोकाच्या विरोधाच्या का झाल्या? तर टोकाचा जातीयवाद कशामुळे झाला याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. उत्तर हे होतं फक्त अज्ञान. तुझी जात श्रेष्ठ का माझी जात श्रेष्ठ? मी खालचा का तू खालचा? मी मोठा का तू मोठा? बरं हे सगळं बाजूला राहू द्या. आरक्षण मानल्यावर सगळेच बारके सांगावे लागतील ना साहेब. तरी पण आम्हीच मोठे असं सांगितलं जातं. बरं विरोध इतका टोकाचा केला जातो. मला आठवतंय ग्रामीण भागातूनच आपण शेतकऱ्याच्याच कुटुंबात आपण जन्माला आलो. गावखेड्यातली माणसं. श्रीमंताच्या घरात फारसं कुणी जन्मलेलं नाही. टाटा, अंबानी, बिर्ला यांच्या घरात कोण जन्मलं असेल तर कृपया त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल. पण सगळे एकाच पटांगणात खेळलेली, एकमेकांच्या मोठ्या लोकांच्या अंगाखांद्यावर खेळलेली, ताटात एकत्र जेवलेली, आज एकमेकांची नाही म्हणलं तरी इच्छा नसताना सुद्धा शत्रू झाली. आणि एवढं सगळं अनर्थ एका अविद्येने केलं. किती भयानक परिस्थिती आहे. महात्मा फुलेंचा त्यांनी जे लिखाण केलंय, खरंच आम्ही आजही गुलामगिरीत आहोत. शेतकऱ्याचा असूड आम्हाला सत्ताधारी व्यवस्थेवर उगवायचा आहे. आम्ही आमच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात त्या ठिकाणी उगारतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं? ती दोघं मित्र ज्यावेळेस घरी गेली आणि बसली, चर्चा करत होती. गावात भेटलेल्याचा मित्राचा आनंद वेगळाच असतो. साहजिक आहे. अ, बायका लेकरांशी संवाद झाला आणि मूळ मुद्द्यावर आले. म्हणले एस-सी तर आजपर्यंत बाजूलाच होते. पण ओबीसी सुद्धा आता वाईट होऊ लागले. ओपनमध्ये आता जाती शोधायला लागले. मराठा असेल, धनगर असेल, ओबीसी मधल्या जाती असतील, अजून इतर साळी, माळी, तेळी, कुंभार, ढोर, लमाण, वंजारी, बंजारा सगळ्या जाती 18 पगड जाती आधी बाळाला बलुतेदारातली लोक 2-5, 2-5, 10च घरं असतात गावांमध्ये. फार फार तर 25 असतील, 50 असतील. भावकीचं शत्रुत्व वेगळंच असतं. तू बडा की मैं बडा वेगळंच असतं. सख्खे भाऊ पक्के वैरी बांधावरून असतात. हे सगळं भोगलंय म्हणला. पण आता हे नवीन भोगायचं आलंय. एकमेकांच्या समारंभाला, लग्नाला, अखंड हरिनाम सप्त्याला कुणी एखादं गावातलं एक व्यक्ती जरी मृत्युमुखी पावलं तर अख्खं गाव यायचं. नाही राहिलं आता ते. एका कट्टर जातीवादाच्या टोकाला आता इतकी जातीवादाची किनार भयानक पद्धतीने लागली की
मूलतः आणि अंतिमतः शत्रुत्व निर्माण झालंय, असं तो सांगत होता. हे इतकं भयानक होतं, कल्पना पण करू शकत नाही. आणि मी सगळं त्याचं फोनवरून ऐकल्यानंतर मला एकच गोष्ट कळली, जे की मी अनुभवत असतो आणि पाहतो सुद्धा. मित्रांनो, माणसाशिवाय दुसरी कुठलीही जात मोठी नाही. तुम्ही गाव खेड्यातले असू द्या, तालुक्यातले, शहरातले, जिल्ह्यातले असू द्या, मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी मधले असू द्या. तुम्ही महाराष्ट्रातले असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असू द्या. माणूस म्हणूनच तुम्हाला जन्माला यायचंय आणि माणूस म्हणूनच मेल्यानंतर तुमच्यावर शेवटचे संस्कार करायचे आहेत. तुम्ही काहीच घेऊन येत नाही आणि तुम्ही काही घेऊन जात सुद्धा नाही. माणुसकी जर तुमच्यात असेल तर हजारो लोक असतात. माणुसकी नसेल तर सिंगल एक माणूस सुद्धा नसतं. मशीनवर पेटवून द्यावं लागतं आणि समजा त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे काहीच चांगलं कोणी मागेही बोलत नाही आणि पुढे पण बोलणार नसतं. विनाकारण एवढ्या विरोधाच्या भिंती म्हणजे मजबूत करण्यापेक्षा ज्या जुन्या गोष्टी आहेत, आपल्या शिवरायांनी सुद्धा भाजीच्या देठाचं संरक्षण केलं होतं. माणसाचं तर केलंच. कारण शेतात उगवणारं प्रत्येक अन्नधान्य हे त्या माणसाला अपेक्षित असतं. आज तो ओलावा आमच्यात राहिला नाही, हे दुर्दैव आहे. आणि याचं फार मोठी सल गावखेड्यांमध्ये भयानक दिसते. आरक्षण आज मागतोय, उद्या मिळेल सुद्धा. त्यासाठी तुमच्या विचारांची माणसं सत्तेवर येणं अपेक्षित आहे आणि तुम्हाला संघर्षच करावा लागेल. पण मिळाल्यानंतर हे जे टोकाचा विरोध आणि म्हणजे विखारी भाषा ही संपवली गेली पाहिजे, अन्यथा फार वाईट होईल. आणि काही तथाकथित मंडळी आहे, ज्यांना फक्त आणि फक्त आणि फक्त विष कालवायचंय तुमच्या आमच्यामध्ये आणि आम्ही फक्त वेगळे असले पाहिजेत, तरच त्यांचं दुकान चालेल. आम्ही एकत्र आलो, तर त्यांचा बाजार उठणार आहे. एकतेची मजबूत मूठच जातीवाद्यांना, मनवाद्यांना पळता भुई थोडी होईल असं मला वाटतं. बटेंगे तो कटेंगे हे लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.